नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला मॅगीपासून पकोडे बनवून दाखवते. पावसाळ्याचे दिवस आहेत, काहीतरी चटपटीत असा प्रकार नक्की करा तुम्ही. आता या ठिकाणी एक पॉकेट मी मॅगी घेतलेली आहे. आता एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी, नंतर त्यामध्ये हे मॅगी मसाला. आता ही मॅगी यामध्ये शिजून घ्यायची, बारीक करून घेतली. आणि मॅगी शिजेल एवढंच पाणी टाकायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही त्यामध्ये. आता हे शिजून घेते मी. आता इथे बघा साहित्य: 2 चमचे रवा घेतलेला आहे, 1 मोठा साईजचा कांदा बारीक चिरून घ्या, 1 वाटी बेसन लागेल, गरम मसाला 1 चमचा, कढीपत्ता बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली स्वच्छ धुवून, अर्धा चमचा ओवा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. हे ठेचून घेते खलबत्त्याला मी. आणि थोडंसं अर्धा चमच्याला थोडं कमीच आहे, लाल तिखट हे खूप तिखटाचं आहे म्हणून मी थोडं कमीच वापरते. तुम्ही तिखटानुसार ठेवा. इथे बघते मी. हे बघा मॅगी शिजून गेलेली आहे छान, आणि यामधलं पाणीसुद्धा आटून गेलेलं आहे. आणि बऱ्यापैकी थंड करून घ्यायची आहे. आता हे साहित्य पूर्ण टाकून घेते मी यामध्ये. आणि या ठिकाणी लागेल तेवढंच बेसनाचा वापर करायचा. आणि मिरचीचा, लसण आणि ही मिरची आवर्धोबट ठेचा करून घ्यायचा, मीठ टाकून करून घेतलं आहे मी. आणि ओवा बारीक हातावर चोळून टाकायचं. आता छान एकजीव करून घेते. थोडंसं पाणी लागेल. आणि छान एकजीव करून घेते मी हे. आता पाण्याचा थोडासा वापर करायचा आहे यामध्ये, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. 2 ते 3 चमचे पाणी फक्त. आता छान एकजीव करून घेते हाताने. हे बघा. आणि 1 वाटी बेसन वापरलेलं आहे मी या ठिकाणी. वाटी मोठी होती माझी त्याच्यामुळं. आता हे साईडला ठेवते. आता पकोडे तळताना बघा असे राऊंड करून घ्यायचे, छोटे छोटे. आता तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदरच साईडला. आता हे बघा असे बॉल्स करून घेतले मी. आणि तेल मध्यम आचेवर असलं पाहिजे. आता हे टाकून घेते मी. आणि लगेच टर्न करायचे नाही, एखादा मिनिटभर तरी. आता टर्न करून घ्यायचे, मोकळे करायचे असे. आता हे बॉल्स करून दाखवले आणि आता दुसऱ्या पद्धतीत सांगते मी. आणि हे सोनेरी ब्राऊन करून घ्यायचे पकोडे असे. आणि हे अशा प्रकारे टाकू शकतो आपण. मला तर हे असेच आवडतात. मला दोन्ही प्रकार सांगितलेले आहे मी. आता टर्न करून घेते मी. हे बघा किती छान दिसतंय. आता हे बाकीचे मी असेच तळून घेते अशा प्रकारे. आता या ठिकाणी पकोडे तळून घेतलेले आहेत. हे बघा दोन्ही प्रकार असे कुरकुरीत होतात. नक्की करून बघा. आवडले असतील हे पकोडे, करून बघा. पावसाळ्याचे दिवस आहेत तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.